आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या बीएड महाविद्यालयातील बीएडच्या फर्स्ट सेमिस्टरला जो नॉलेज अँड करिक्युलम ज्ञान आणि अभ्यासक्रम नावाचा विषय आहे त्या विषयाची क्वेश्चन बँक प्रश्नपेढी आज मी तुम्हाला या ठिकाणी सादर करीत आहे। मी प्राध्यापक एम आर जोशी एम ए मेडसेट श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर ह्या पदावर कार्यरत आहे। चला तर पाहूया नॉलेज अँड करिक्युलम ज्ञान आणि अभ्यासक्रम ह्या विषयाची क्वेश्चन बँक। तर याच्यामध्ये सुरुवातीला प्रश्नपत्रिकेमध्ये शॉर्ट नोट्स यावर एक प्रश्न विचारलेला असतो आणि त्याच्यामध्ये 5 टिपा असतात। त्याच्यापैकी कोणत्याही 3 टिपा तुम्हाला लिहायच्या असतात आणि ही टिप साधारणपणे 1 ते 1.5 पेज लिहिणं गरजेचं असतं। तर कोणत्या टिपा येऊ शकतात किंवा त्याची तयारी कशी करायची हे आज आपण पाहूया। तर राईट शॉर्ट नोट्स ऑन थोडक्यात टिपा लिहा। पहिली टिप आहे चक्राकृती संप्रेषण व्हील पॅटर्न कम्युनिकेशन। दुसरा आहे मातृभाषेचे महत्त्व इम्पॉर्टन्स ऑफ मदर टंग। तीसरी टिप आहे सत्य आणि श्रद्धा यातील फरक डिफरन्स बिटवीन ट्रूथ अँड बिलीफ। चौथी टिप आहे शाब्दिक व अशाब्दिक संप्रेषणातील फरक डिफरन्स बिटवीन व्हर्बल अँड नॉन व्हर्बल कम्युनिकेशन। त्याच्यानंतर 5वी टिप आहे ज्ञानाचे स्रोत सोर्सेस ऑफ नॉलेज। 6वी टिप आहे मूलभूत शिक्षणाचा अभ्यासक्रम करिक्युलम ऑफ बेसिक एज्युकेशन। 7वी टिप आहे संप्रेषणातील भाषेची भूमिका रोल ऑफ लँग्वेज इन कम्युनिकेशन। 8वी टिप आहे बहुभाषावाद मल्टीलिंग्वलिझम। तसं बहुसांस्कृतिकरणसुद्धा मल्टीकल्चरलिझम याच्यावर सुद्धा टिप विचारली जाऊ शकते। 9वी टिप आहे प्रभावी संप्रेषणातील अडथळे ऑब्स्टॅकल्स इन इफेक्टिव्ह कम्युनिकेशन। त्याच्यानंतर टागोरांचा अभ्यासक्रमाबाबतचा दृष्टिकोन टागोर्स व्ह्यूज ऑन करिक्युलम। 11वा गांधीजींचा अभ्यासक्रमाबाबतचा दृष्टिकोन गांधीजीज व्ह्यूज ऑन करिक्युलम। 12वी टिप आहे वर्गातील बहुभाषिकता मल्टीलिंग्वलिझम इन क्लासरूम। 13वी टिप आहे ज्ञानाचे प्रकार टाईप्स ऑफ नॉलेज। त्याच्यानंतर 14वी टिप आहे अभ्यासक्रम विकसनाची तत्त्वे प्रिन्सिपल्स ऑफ करिक्युलम डेव्हलपमेंट। 5वी टिप आहे वाय प्रकाराचे संप्रेषण वाय टाईप कम्युनिकेशन। त्याच्यानंतर 16वी टिप आहे संप्रेषणाची संकल्पना कन्सेप्ट ऑफ कम्युनिकेशन। 17वी टिप आहे अभ्यासक्रमांचे प्रकार टाईप्स ऑफ करिक्युलम। 18वी टिप आहे संप्रेषणाची प्रक्रिया प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन। 19वी टिप आहे अभ्यासक्रमाचा अर्थ आणि संकल्पना मीनिंग अँड कन्सेप्ट ऑफ करिक्युलम। 20वी टिप आहे भाषा अध्ययनातील अडचणी डिफिकल्टीज इन लँग्वेज लर्निंग। 21वी टिप आहे अभ्यासक्रमाची आवश्यकता नीड ऑफ करिक्युलम। त्याच्यानंतर 22वी जी टिप आहे ती आहे ज्ञानाची निर्मिती कन्स्ट्रक्शन ऑफ नॉलेज। 23वी टिप आहे ज्ञानशास्त्राचा शिक्षणाशी असलेला संबंध ज्ञानशास्त्राचा शिक्षणाशी असलेला संबंध रिलेशन ऑफ एपिस्टिमॉलॉजी विथ एज्युकेशन। 24वा ज्ञान आणि माहिती यांच्यामधील फरक डिफरन्स बिटवीन नॉलेज अँड इन्फॉर्मेशन ही महत्त्वाची टिप आहे ज्ञान आणि माहिती याच्यातला फरक। त्याच्यानंतर ज्ञानशास्त्राची संकल्पना कन्सेप्ट ऑफ एपिस्टिमॉलॉजी हाही महत्त्वाचा आहे। त्याच्यानंतर 26वा प्रश्न वाचन कौशल्याच्या विकासासाठीचे उपक्रम ॲक्टिव्हिटीज फॉर डेव्हलपिंग रीडिंग स्किल्स। 27वा लेखन कौशल्याच्या विकासासाठीचे उपक्रम ॲक्टिव्हिटीज फॉर डेव्हलपिंग रायटिंग स्किल्स। त्याच्यानंतर 28वा वर्तुळाकार प्रकारचे संप्रेषण सर्कल पॅटर्न टाईप कम्युनिकेशन। 29वा चांगल्या संप्रेषणाची तत्त्वे प्रिन्सिपल्स ऑफ गुड कम्युनिकेशन। 30वी टिप आहे बहुभाषावादाचे महत्त्व इम्पॉर्टन्स ऑफ मल्टीलिंग्वलिझम। तर अशा प्रकारचे 30 टिपा ज्या काही आहेत त्या मी दिलेल्या आहेत। त्याच्यानंतर लॉंग क्वेश्चन्स और एसी टाईप क्वेश्चन ज्याला आपण दीर्घोत्तरी व निबंधवजा प्रश्न म्हणतो ते कोणते कोणते पहा। पहिली टिप पहिला जो प्रश्न आहे लॉंग क्वेश्चन हा लॉंग क्वेश्चन दीर्घोत्तरी प्रश्न जो असतो तुम्हाला 6 दीर्घोत्तरी प्रश्न तिथे विचारले जातील 3-3च्या ह्याच्यात। तर पहिल्या 3मधून 2 लिहायचे आणि नंतरच्या 3मधून 2 असे 4 प्रश्न तुम्हाला निबंधवजा प्रश्न सोडवायचे। तर आता निबंधवजा प्रश्नांचं उत्तर हे साधारणपणे 2.5 ते 3 पेजेस लिहिणं गरजेचं आहे। मुद्देसूद लिहिणं गरजेचं आहे पॉईंट्स त्या ठिकाणी टाकायचे आहेत। आता पहिला जो प्रश्न आहे शाब्दिक व अशाब्दिक संप्रेषणातील फरक स्पष्ट करा व प्रभावी संप्रेषण कौशल्यातील अडथळे कसे दूर करता येतील ते सांगा। त्याच्यामध्ये 2 भाग आहेत शाब्दिक व अशाब्दिक संप्रेषणातला फरक आणि दुसरा भाग आहे प्रभावी संप्रेषण कौशल्यातील अडथळे। ते दोन्ही तुम्हाला व्यवस्थित लिहायचे आहेत। आता इंग्रजीमध्ये असं दिलेलं डिफरन्शिएट बिटवीन व्हर्बल अँड नॉन व्हर्बल कम्युनिकेशन अँड स्टेट हाऊ शुड बी रिमूव्ड ऑब्स्टॅकल्स इन इफेक्टिव्ह कम्युनिकेशन। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे बहुभाषावादाचा अर्थ संकल्पना व महत्त्व स्पष्ट करा एक्सप्लेन द मीनिंग concept
अँड इम्पॉर्टन्स ऑफ मल्टीलिंग्व्हॅलिझम. त्याच्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे, ज्ञानमीमांसाशास्त्र म्हणजे काय ते स्पष्ट करून ज्ञानमीमांसाशास्त्र आणि शिक्षण परस्परांशी कसे संबंधित आहेत ते स्पष्ट करा. एक्सप्लेन व्हॉट इज मीन बाय एपिस्टेमॉलॉजी अँड एक्सप्लेन हाऊ एपिस्टेमॉलॉजी अँड एज्युकेशन आर रिलेटेड टू इच अदर. महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर संप्रेषणाचा सुद्धा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. संप्रेषण म्हणजे काय, चांगल्या संप्रेषणाची तत्त्वे स्पष्ट करा. व्हॉट इज मीन बाय कम्युनिकेशन, एक्सप्लेन द प्रिन्सिपल्स ऑफ गुड कम्युनिकेशन. पाचवा प्रश्न आहे, रवींद्रनाथ टागोर आणि महात्मा गांधी यांचे शालेय अभ्यासक्रमाबाबतच्या दृष्टिकोनांची चर्चा करा. डिस्कस द व्ह्यूज ऑफ रवींद्रनाथ टागोर अँड महात्मा गांधी ऑन स्कूल करिक्युलम. त्याच्यानंतर हा 6वा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. भाषेचे महत्त्व आणि संप्रेषणातील भाषेची भूमिका स्पष्ट करा. एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ लँग्वेज अँड रोल ऑफ लँग्वेज इन कम्युनिकेशन. रोल ऑफ लँग्वेज इन कम्युनिकेशन. त्याच्यानंतर 7वा प्रश्न, मूलभूत शिक्षणाच्या अभ्यासक्रमाची चिकित्सक चर्चा करा. डिस्कस क्रिटिकली द करिक्युलम ऑफ बेसिक एज्युकेशन. त्याच्यानंतर 8वा प्रश्न हाही महत्त्वाचा आहे. भाषेच्या अध्ययनातील तसेच भाषिक कौशल्यांच्या विकासातील अडचणी कोणत्या किंवा अडसर कोणते. विच आर द डिफिकल्टीज इन लँग्वेज लर्निंग अँड डेव्हलपिंग लँग्वेज स्किल्स. त्याच्यानंतर हाही महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्ञानाचे प्रकार सांगा आणि ज्ञान आणि माहिती यामधील फरक स्पष्ट करा. स्टेट द टाईप्स ऑफ नॉलेज अँड डिफरन्शिएट बिटवीन नॉलेज अँड इन्फॉर्मेशन. त्याच्यानंतर 10वा प्रश्न, भाषेचा अर्थ, संकल्पना आणि महत्त्व स्पष्ट करा. एक्सप्लेन मीनिंग, कन्सेप्ट अँड इम्पॉर्टन्स ऑफ लँग्वेज. हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर 11वा प्रश्न, अभ्यासक्रम समृद्धी ही संकल्पना स्पष्ट करून अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम यातील भेद स्पष्ट करा. एक्सप्लेन द कन्सेप्ट एनरिचमेंट ऑफ करिक्युलम अँड डिफरन्शिएट बिटवीन करिक्युलम अँड सिलेबस. त्याच्यानंतर 12वा फार इम्पॉर्टंट प्रश्न आहे, ज्ञानाचे स्रोत कोणते चर्चा करा आणि ज्ञान आणि कौशल्य यातील फरक स्पष्ट करा. व्हॉट आर द सोर्सेस ऑफ नॉलेज, डिस्कस अँड एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन नॉलेज अँड स्किल. त्याच्यानंतर 13वा प्रश्न, अभ्यासक्रमाचा अर्थ स्पष्ट करा आणि रवींद्रनाथ टागोरांचा शालेय अभ्यासक्रमाबाबतचा दृष्टिकोन विस्तारपूर्वक स्पष्ट करा. एक्सप्लेन द मीनिंग ऑफ करिक्युलम अँड इलॅबोरेट द व्ह्यूज ऑफ रवींद्रनाथ टागोर ऑन स्कूल करिक्युलम. 14वा व्हेरी इम्पॉर्टंट, विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक, सामाजिक व भावनिक विकासात भाषेची भूमिका स्पष्ट करा. एक्सप्लेन द रोल ऑफ लँग्वेज इन द कल्चरल, सोशल अँड इमोशनल डेव्हलपमेंट ऑफ स्टुडंट्स. त्याच्यानंतर हाही महत्त्वाचा प्रश्न आहे, बहुसांस्कृतिकता ही संकल्पना स्पष्ट करा आणि बहुसांस्कृतिकीकरणाचे फायदे आणि तोटे लिहा. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ मल्टीकल्चरलिझम अँड राईट डाऊन द ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ मल्टीकल्चरलिझम. त्याच्यानंतर 16वा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, अभ्यासक्रमाचे प्रकार स्पष्ट करा आणि अभ्यासक्रम विकासाच्या तत्त्वांची चर्चा करा. एक्सप्लेन टाईप्स ऑफ करिक्युलम अँड डिस्कस द प्रिन्सिपल्स ऑफ करिक्युलम डेव्हलपमेंट. त्याच्यानंतर 17वा, ज्ञानाच्या विविध सिद्धांताची किंवा उपपत्तींची चर्चा करा. डिस्कस द व्हेरियस थेरीज ऑफ नॉलेज. त्याच्यानंतर 18वा प्रश्न, ज्ञानार्थाची ज्ञान निर्मिती आणि संक्रमणातील भूमिका स्पष्ट करा. एक्सप्लेन द रोल ऑफ नोअर इन नॉलेज कन्स्ट्रक्शन अँड इट्स ट्रान्समिशन. 19वा प्रश्न महत्त्वाचा आहे, संप्रेषणाचे प्रकार आणि प्रक्रिया स्पष्ट करा. एक्सप्लेन टाईप्स अँड प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन. त्याच्यानंतर 20वा प्रश्न, मातृभाषेचा योग्य उपयोग होण्यासाठी उपचारात्मक कार्यक्रम कसे उपयुक्त ठरतात चर्चा करा. हाऊ रेमेडियल टीचिंग इज युजफुल फॉर प्रॉपर यूज ऑफ मदर टंग डिस्कस. 20वा प्रश्न सुद्धाच महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर 21वा प्रश्न, वाचन आणि लेखन कौशल्यांच्या विकासासाठी विविध उपक्रम स्पष्ट करा. एक्सप्लेन द व्हेरियस ॲक्टिव्हिटीज फॉर डेव्हलपिंग रीडिंग अँड रायटिंग स्किल्स. 22वा प्रश्न, अभ्यासक्रम म्हणजे काय, अभ्यासक्रमाचा अर्थ व संकल्पना सविस्तर स्पष्ट करा. हाही व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. व्हॉट इज मीन बाय करिक्युलम, एक्सप्लेन द कन्सेप्ट अँड मिनिंग ऑफ करिक्युलम. 23वा प्रश्न, ज्ञानशास्त्राची संकल्पना, स्वरूप आणि महत्त्व स्पष्ट करा. एक्सप्लेन द कन्सेप्ट, नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ एपिस्टिमॉलॉजी. त्याच्यानंतर संप्रेषणाचे 3 नमुने सविस्तर स्पष्ट करा. इथे 3 नमुने किंवा प्रकार असं म्हटलं तरी चालतं. संप्रेषणाचे 3 नमुने सविस्तर स्पष्ट करा. एक्सप्लेन इन डिटेल्स द 3 पॅटर्न्स ऑफ कम्युनिकेशन. आणि 25वा प्रश्न आहे, अभ्यासक्रम विकासाची प्रक्रिया किंवा अभ्यासक्रम विकसनाची प्रक्रिया स्पष्ट करा. एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ करिक्युलम डेव्हलपमेंट. तर अशा प्रकारचे 25 प्रश्न आहेत. हे 25 प्रश्न आणि टिपा लिहा, तुमच्या संबंधित विषयाच्या प्राध्यापकाला दाखवा, त्यांचं मार्गदर्शन घ्या, चर्चा करा.
आणि परीक्षेची चांगल्या प्रकारे तयारी करा. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. सबस्क्राईब करा, शेअर करा.